Now, our today's topic is artificial hybridization. Now, आता आपल्याला अगोदरचा टॉपिक लक्षात आहे कोणता? पॉलिनेशनचा. टाइप ऑफ पॉलिनेशन, सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन. इन क्रॉस पॉलिनेशन we have seen the two subtypes. First one is xenogamy and second one is hybridization. And here we are going to consider the artificial hybridization. In hybridization, there is a fusion of the two different plants or the two different species rather. दोन different species असतील आणि ते दोन फ्यूज होऊन त्यांच्यापासून जी एक नवीन प्रोजेनी तयार होईल ती बेसिकली आपल्याला हायब्रिडायझेशन मध्ये दिसून येते. आणि हा जो हायब्रिडायझेशन आहे म्हणजे क्रॉस पॉलिनेशनचा एक सब टाइप. ॲक्च्युली इट गिव्स द सिग्निफिकन्स. कोणतं सिग्निफिकन्स? इट ॲक्च्युली गिव्स द जेनेटिक रिकॉम्बिनेशन अँड व्हेरिएशन. जर आपल्याला जेनेटिक रिकॉम्बिनेशन वेगवेगळ्या व्हॅरिएशनच्या फॉर्ममध्ये वेगवेगळे ट्रेट असणारे असे जे काही स्पेशीज असतील आणि त्यांच्यापासून आपल्याला एक न्यूली डेव्हलप म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड जर एखादी स्पेशीज तयार करायची असेल तर त्याच्यासाठी हायब्रिडायझेशन किंवा क्रॉस पॉलिनेशन इज द बेस्ट ऑप्शन. बट जेव्हा केव्हा आपल्याला हवे असणारे दॅट मीन्स द डिझायरेबल कॅरेक्टर और द डिझायरेबल ट्रेट हे जर हवे असतील तर त्याच्यासाठी आपण आर्टिफिशियल वेमध्ये, नॉट नॅचरल असेल तर एक जनरल त्याला आपण कन्सिडर करणार क्रॉस पॉलिनेशनमधला हायब्रिडायझेशन. जर दोन वेगवेगळ्या स्पेशीज असतील तर त्याला 1-2 मिनिटामध्ये परत एकदा रिवाईज करूयात कशा होत्या त्या. ह्या दोन्ही स्पेशीज सेम आहे. सपोज ही रोजची स्पेशीज आहे, ही सुद्धा रोजची स्पेशीज आहे. ह्या एका प्लांटमधले जे पोलन ग्रेन आहे ट्रान्सफर होऊन दुसऱ्या प्लांटवरती आलेत आणि हे दोनही प्लांट एकाच स्पेशीजपासून तयार झालेले आहेत किंवा दोघांचे सेम स्पेशीज आहेत. अशा केसमध्ये काय झाले? प्लांट डिफरंट झाले म्हणजे हे झालं क्रॉस पॉलिनेशन. आता आपण असं कन्सिडर करूयात की ही एक स्पेशीज आहे, ही काहीतरी वेगळीच स्पेशीज आहेत आणि मग यांच्यामध्ये जर पॉलिनेशन परफॉर्म होऊन फर्दर जर फर्टिलायझेशन होत असेल तर अशा केसमध्ये आपण त्याला कन्सिडर करणार हायब्रिडायझेशन. आता यांचे ॲडव्हान्टेज आहेत आणि डिसॲडव्हान्टेज सुद्धा आहेत जे आपण यांच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये कन्सिडर केले होते. इथे आपल्याला पाहायचं आहे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. लेट्स स्टार्ट विथ द डेफिनेशन फर्स्ट. It is a process in which desirable characters containing pollen grain are get transferred towards the stigma and here we get the new progeny and the process is known as artificial hybridization. का महत्त्वाची आहे? दोन वेगवेगळ्या प्लांटमधले जे काही डिझायरेबल ट्रेट असतील म्हणजे जे ट्रेट आपल्याला हवेत ज्यांचा आपल्याला बेनिफिट आहे. सपोज हा एक प्लांट आहे, इथे एक फ्लावर कन्सिडर केलं आणि इथे दुसरा एक प्लांट आहे. ह्या दोन्हीही स्पेशीज वेगवेगळ्या आहेत. ए स्पेशीज आहे, बी स्पेशीज आहे. यांच्यामधला एक कोणता तरी ट्रेट चांगला आहे, यांच्यामधला एक कोणता तरी ट्रेट चांगला आहेत आणि हे दोन्हीही ट्रेट आपल्याला हवेत आणि याच्यासाठी आपण काय केलं आहे? आर्टिफिशियल पद्धतीने दोघांमध्ये क्रॉस पॉलिनेशन घडून आणला आणि जी काही नवीन स्पेशीज आपल्याला मिळेल ती स्पेशीज आपण का मिळवते? आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन थ्रू टू गेट द डिझायरेबल कॅरेक्टर्स. मग आता हे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन इट इज गेट अचीव थ्रू द टू टेक्निक्स. फर्स्ट वन इज इमॅस्क्युलेशन. फर्स्ट कोणती आहे आपली? इमॅस्क्युलेशन. इमॅस्क्युलेशन टर्म आपल्याला 10th 11th होऊन गेली. इमॅस्क्युलेशन मीन्स ट्रान्सफर ऑफ अँथर. काय करतोय आपण? हँडपिक पद्धतीने किंवा फोरसेप्सच्या साह्याने अँथर पिक केले जातात आणि ते स्टिग्मावरती डिपॉझिट केले जातात. ह्याला आपण म्हणणार आहोत इमॅस्क्युलेशन. का करतोय आपण? एका याच्यामधले जे पोलन ग्रेन आहेत मला ह्या पर्टिक्युलर स्पेशीजच्या स्टिग्मावरती जर त्यांना डिपॉझिट करायचं असेल तर मी काय केलं? फोरसेप्सच्या साह्याने, असे चिमटा टाईप असतो सो त्याच्या साह्याने पोलन ग्रेन मी पिक केले आणि ह्यांच्या स्टिग्मावरती जाऊन जर त्यांना डस्ट केले तर मला माहिती आहे जी प्रोजेनी तयार होईल त्या प्रोजेनीमध्ये ए जी काही स्पेशीज आहे ती आणि बी जी आहे ती मला ह्या दोघांमधले ट्रेट्स मिळतील आणि हेच ट्रेट मिळवण्यासाठी मी आर्टिफिशियल पद्धतीचा वापर केला. So first technique is emasculation and the second one is bagging. Second one is
बॅगिंग प्रोसिजर किंवा म्हणूयात बॅगिंग मेथड. आता ही बॅगिंग प्रोसिजर किंवा बॅगिंग मेथड काय असते हे तर आपण काय केलं, आर्टिफिशियल पद्धतीने क्रॉस पॉलिनेशन घडून आणलं. आता मला असं माहिती आहे की हे जे काही ए प्लांट आहे आणि त्याच्यामध्ये जे कॅरेक्टर्स आहेत तेच हवेत मला. क्रॉस पॉलिनेशनमध्ये कोणते कॅरेक्टर येतील, दरवेळेस जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत असल्यामुळे जेनेटिक मेकअप त्यांचा चेंज होत राहतो. मग कोणते ट्रेट्स किती अमाऊंटमध्ये मिळतील त्यांच्या अगेन जर प्रोबॅबिलिटी चेक करत बसला तर अगेन आपल्याला त्यांच्या खूप सारे जनरेशन टू जनरेशन आपल्याला काय करावं लागेल, त्यांचं प्रोडक्शन घ्यावं लागेल किंवा प्रोजेनी फॉर्म करावं लागतील. नाव आय एम शुअर की हा जो काही ए स्पीशीज आहेत त्याच्यामध्ये जे ट्रेट आहेत, जे कॅरेक्टर आहेत ते हवेत आपल्याला, ते डिझायरेबल ट्रेट्स आहेत. प्लांट्सबद्दल बोलतोय. आणि जर क्रॉस पॉलिनेशन आला तर दुसऱ्या प्लांटचे ट्रेट ह्यांच्याबरोबर मिक्स होऊ शकतात. मग हे होऊ नये म्हणून काय केलं जातं, याच्यावरती अशा पद्धतीने एक एन्व्हलप किंवा बॅग पुट केली जाते. ह्या बॅगला सर्टन होल्स असतात जेणेकरून ते काय करू शकतात, एरेशन करू शकतात. आता ह्याच्यामध्ये झालं काय, बॅगिंग प्रोसिजरमुळे काय झालं की जेव्हा आता हे लगेच प्लांट डेव्हलप व्हायला लागल्यापासून आपण त्याच्यावरती बॅग ठेवत नाही किंवा त्याला बॅगने कव्हर करत नाही. जेव्हा ते फ्लावर मॅच्युअर व्हायला स्टार्ट होतं, त्यांचा पोलन ग्रेन असेल हा डेव्हलप व्हायला स्टार्ट होतो किंवा जेव्हा ते फ्लावर ओपन होतं त्याच ड्युरेशनमध्ये ह्याला बॅगिंग फॉर्ममध्ये कव्हर केलं जातं जेणेकरून इट प्रिव्हेंट्स फ्रॉम द क्रॉस पॉलिनेशन. दुसऱ्या कोणत्याही प्लांटचे जे पोलन ग्रेन आहेत ते ट्रान्सफर होऊन ह्या फ्लावरच्या स्टिग्मावरती येऊ नयेत. कारण हा जो प्लांट आहे त्याच्या ज्या स्पीशीज आहेत किंवा त्यांचे जे काही ट्रेट्स किंवा कॅरेक्टर आहेत हे आपल्याला हवेत आणि त्याबरोबर दुसरे कोणतेही ट्रेट मिक्स होऊ नये म्हणून काय केलं आहे, त्यांना प्रिव्हेंट केलं आहे. आणि ही जी प्रिव्हेंट करायची मेथड आहे ही सुद्धा आर्टिफिशियल फॉर्ममध्ये आहे. सो दीज आर द टू डिफरंट टेक्निक विच इन्शॉर फॉर गिविंग द जेनेटिक रिकॉम्बिनेशन and it is actually achieved through the artificial hybridization. And our next topic is fertilization. टॉपिक आहे आपला फर्टिलायझेशन. नाव जस्ट प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण जसं बोललो तसं अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये 3 मेजर इव्हेंट, प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन आणि पोस्ट फर्टिलायझेशन. रिसेंटली आपण प्री फर्टिलायझेशनचा टोटल टॉपिक जो आहे तो कंप्लीट केला. काय काय पाहिलं त्याच्यामध्ये, गॅमेटोजेनेसिस पाहिला, फॉर्मेशन ऑफ गॅमेट पाहिलं, डेव्हलपमेंट ऑफ गॅमेटोफाईट पाहिली, त्यांचं पर्टिक्युलर स्ट्रक्चर कन्सिडर केले आणि देन त्याच्यानंतर जाऊन आपण पाहिलं पॉलिनेशन. आणि पॉलिनेशन नंतर जस्ट रिसेंटली पाहिलेला टॉपिक होता पोलन पेस्टल इंटरॅक्शन. ह्या एवढ्या सगळ्या इव्हेंटला आपण कन्सिडर केलं होतं प्री फर्टिलायझेशन. आता आपण येऊयात पोलन पेस्टल इंटरॅक्शनच्या शेवटच्या स्टेपकडे. त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन दी ओव्ह्यूल. म्हणजे आता काय झालं आहे, जे मेल गॅमेट्स होते ते कुठे जाऊन पोचलेत, फिमेल गॅमेटपर्यंत. आणि एकदा मेल गॅमेट फिमेल गॅमेटबरोबर जर फ्यूज झाले म्हणजेच हे फ्यूज होण्याची प्रोसेस त्याला काय म्हणूयात आपण, फर्टिलायझेशन. सो फर्टिलायझेशनला पहिल्यांदा आपण काय करूयात, डिफाईन करूयात. सो डेफिनेशन वाईज फर्टिलायझेशन इट इज ए प्रोसेस in which male gamete is get fuses with the female gamete to form diploid zygote. To form the diploid zygote and the process is known as fertilization. Female gamete कसा होता, हॅप्लॉइड. मेल गॅमेट कसा होता, हॅप्लॉइड. फ्यूज झाल्यानंतर जेव्हा झायगोट डेव्हलप होईल तेव्हा मात्र तो कसा असणार आहे, डिप्लॉइड. आता फर्टिलायझेशन नंतर जेव्हा आपण पोस्ट फर्टिलायझेशन पाहणार, ही जी काही आहे प्रोसेस, ही प्रोसेस आपल्याला काय सांगते, फर्टिलायझेशन. पोस्ट फर्टिलायझेशनमध्ये पाहणार की झायगोटपासून फर्दर डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ आणि सेकंड फर्टिलायझेशन असेल त्यांच्यापासून पाहणार डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. सो डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ, डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म, दिस पार्ट comes under the post fertilization. So fertilization झालं, दोघांना सुद्धा फ्यूज झालं. And this fertilization term
first time introduced by स्ट्रासबर्गर. लक्षात ठेवायला सोपे आहेत पहा इथे. स्ट्रासबर्गर, ही वॉज द फर्स्ट पर्सन हू इंट्रोड्यूस दिस टर्म फर्टिलायझेशन. बट आता आपल्याला अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये जे पाहायचे ते मात्र काय आहे, डबल फर्टिलायझेशन. जस्ट बिकॉज ऑफ डबल फर्टिलायझेशन इज अ युनिक फीचर फॉर ऑल अँजिओस्पर्मिक प्लांट, कारण बेसिकली त्यांच्यामध्ये डबल फर्टिलायझेशन दिसतं. आता हे डबल फर्टिलायझेशन आहे काय, ह्याला डिटेलमध्ये कन्सिडर करूयात इथेच. double fertilization. It is said that double fertilization is a complex fertilization mechanism. म्हणजे जर हिला कन्सिडर केलं तर ही मात्र कशी आहे, कॉम्प्लेक्स आहे. का कॉम्प्लेक्स आहे ते आपल्याला पुढे कळणार आहे. सो आपण ह्याला डिफाईन करूयात की हे आहे कशी. लेट स्टार्ट विथ द डेफिनेशन. डबल फर्टिलायझेशन, it is a process in which the fusion of female gametophyte, काय पाहतोय, female gametophyteचं फ्युजन कुणाबरोबर, with the male gamete, and the process is known as double fertilization. दोन वेळा होणार आहे. इथे जर एक गोष्ट ऑब्झर्व केली तर फर्टिलायझेशनमध्ये सांगितलं होतं वन मेल गॅमेट फ्युजेस विथ वन फिमेल गॅमेट आणि त्यांच्या फ्युजनपासून तयार होणार झायगोट. इथे जी गोष्ट नोट डाऊन करायची आपल्याला ती आहे फिमेल गॅमिटोफाइट. दॅट मीन्स एंटायर एम्ब्रियो सॅक involved in the process of this fertilization, and just because of that this double fertilization is basically considered as one of the complex process. आता थोडंसं आपण ह्यांचा डिस्कवरी पार्ट बद्दल बोलूयात. This double fertilization process is discovered by नवाशिन. आता यांचं नाव लक्षात ठेवायला सोपं आहे. वेगवेगळे कार्टून सिरीज लागतात त्याच्यामध्ये. जर तुम्ही शिनचॅन पाहत असाल, सपोज आपण असं म्हणूयात की ती जे काही शिनचॅन आहेत त्यांची नवीन सिरीज स्टार्ट झाली, सो आपण त्याला नाव काय देतोय, नवाशिन. अँड दिस डबल फर्टिलायझेशन ऑब्झर्व्ड बाय नवाशिन इन विच प्लांट स्पीशीज. फर्स्ट वन इज लिलियम and second one is Fritillaria. These are the two plant species. ह्या दोन प्लांटमध्ये सर्वात पहिल्यांदा ह्या पर्सनने डबल फर्टिलायझेशन ऑब्झर्व केलं किंवा त्यांनी सर्वात पहिल्यांदा त्याला इंट्रोड्यूस करून दिलं. आता आपण थोडंसं डबल फर्टिलायझेशनकडे येऊयात. हे दोन्ही पण सांगितले. काय होतं आहे ह्या इव्हेंटला आपण पहिल्यांदा कन्सिडर करूयात. पोलन पिस्टल इंटरॅक्शन जस्ट रिसेंटली आपण फिनिश केलं. आता सर्वात पहिल्यांदा काय झाले, अगदी स्टार्टिंगपासून सर्व कन्सिडर करूयात आपण. त्यासाठी आपण थोडंसं इथे डायग्रामॅटिक व्ह्यू पाहूयात त्याचा. हे कोण होती आपली स्टिग्मा. स्टिग्मापासून हा झाला स्टाईलचा पार्ट. थोडासा वाईड दाखवणार आहोत आपण कारण आपल्याला त्याच्यामध्ये पोलन ट्यूबही दाखवायची आहे. ठीक आहे. स्टाईलच्या नंतर इथे खाली आपल्याला जो मोठा बेसल पार्ट दिसणार आहे ह्याला मात्र आपण कन्सिडर करतो. हा झाला ओव्हरी. लगेच लेबल करून टाकूयात आपण त्यांना. दिस पार्ट इज स्टिग्मा. दिस लॉंग स्लेंडर पार्ट इज स्टाईल अँड this basal swollen part is ovary. आता जसं आपण सारखं कन्सिडर करतोय ह्या ओव्हरीच्या आतमध्ये आपल्याला ओव्हल शेप्ड स्ट्रक्चर दिसते ज्याला आपण नाव दिलं होतं ओव्ह्यूल. अँड मोस्ट कॉमन टाईप ऑफ ओव्ह्यूल जनरली वी सी इन अँजिओस्पर्मिक प्लांट विच इज ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. आता टेक्स्टबुकमध्ये कधी कधी ह्या बाजूने दाखवतात, हे अशा पद्धतीने चालतं. आता आपल्याला यूज टू झालं आहे त्याच्यामुळे आपण ॲज युज्युअल हे फक्त जस्ट प्लासेंटाची पोझिशन आहे, त्याच्यापेक्षा काही अजून वेगळं नाही आहे. काय करतोय आपण, ॲनाट्रोपस ओव्ह्यूलला कन्सिडर करतोय. हे झाले त्यांचे इंटिग्युमेंट्स. दोन असतील तर बायटेग्मिक अशा फॉर्ममध्ये कन्सिडर करतो. ही झाली आतमधले त्यांचं ओव्ह्यूलचं पार्ट. ठीक आहे. आता दिस ओव्ह्यूल कन्सिस्ट ऑफ अगेन ओव्हल शेप
sac, and this sac is called as embryo sac. आतमधला जो काही पार्ट दिसतो आपल्याला त्याला आपण म्हणणार आहोत embryo sac. This embryo sac having 3 cells at its anterior part, and these 3 cells are generally known as antipodal cells. काय म्हणणार आपण यांना? Antipodal cells. सेंटरला 2 न्यूक्लियस प्रेझेंट आहेत, सो ह्यांना लेबल करूयात आपण पोलार न्यूक्लियाय. यांना काय लेबल केलं आपण? पोलार न्यूक्लियाय. आणि आपला जो कोर इंटरेस्ट असणारा पार्ट आहे तो असणार आहे बेसलला, आणि तो दाखवतोय आपण. ही एक दाखवली मोठी बिगर सेल, आणि हे जे 2 आहेत ते त्यांचे साईड वेजला असणारे सेल, आणि त्यांच्याबद्दल बोलूयात आपण. द लार्जर सेल इज कॉल्ड ॲज एग सेल. हे दोन्हीही बाजूचे आहेत, त्यांना म्हणूयात आपण सिनर्जिड्स. आता काय झालंय? आता हो, अजून एक गोष्ट, याच्यामध्ये फिलिफॉर्म ॲपॅरेटस पण आहेत, म्हणजे आपल्याला थोडंसं मागचा पार्ट रिवाईज पण करता येईल. आता आपण काय पाहिलं होतं? इथे जे काही पोलन ग्रेन होते डिपॉझिट झाले, आयडेंटिफिकेशन झालं, पुढे सिक्रीट केल्यामुळे स्टिग्माने जर्मिनेट झाले, जर्मिनेट होऊन पोलन ट्यूब ग्रो व्हायला लागली, अँड नाव दिस पोलन ट्यूब इट स्टार्ट्स टू पेनिट्रेट स्टिग्मा, travel through the style, and finally reaches to the ovule. आता ह्या संपूर्ण पोलन ट्यूबमधून कुणाला कॅरी करून आणलंय? इट कॅरीज अलॉंग विथ इट 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स, ट्यूब न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. आता हे जे काही ट्यूब न्यूक्लियस असेल, सायटोप्लाझम असेल, बेसिकली हे काय करतात? त्या मेल गॅमेट्सच्या नरिशमेंटला हेल्प करतात. मेजरली आपल्याला ज्यांना लक्षात ठेवायचं ते म्हणजे आहे ते 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स, आणि हे 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स ह्या पोलन ट्यूबने काय केलेत? कॅरी करून कुठे घेऊन आली? ती ओव्ह्यूलकडे, पोलन ट्यूब. आता इथे आल्यानंतर दिस फिलिफॉर्म ॲपॅरेटस ॲक्च्युली गाईड pollen tube to enter through the synergids. That means that male gametes get releases to the egg cell. आता फर्टिलायझेशन जेव्हा आपल्याला पाहिजे, तर आपण हे सर्व रेडी करून ठेवले कारण आपल्याला यांचा रेफरन्स वापरायचा आहे. जेव्हा आपण ह्यांना कन्सिडर करतोय कुणाला? डबल फर्टिलायझेशनला. व्हाय इट इज कॉम्प्लेक्स प्रोसेस अँड नोन ॲज द डबल फर्टिलायझेशन? जस्ट बिकॉज ऑफ इट अकर्स 2 टाइम फर्टिलायझेशन. 2दा फर्टिलायझेशन झालं, दॅट मीन्स डबल फर्टिलायझेशन, अँड दे आर शोईंग द 2 phases. फर्स्ट फेज इज syngamy, or we can say simply fertilization. Syngamy or fertilization. And the second one is triple fusion. सेकंड वन काय सांगतो आपण? ट्रिपल फ्युजन. पहिल्यांदा सिनगॅमी बद्दल बोलूयात. आता ही टर्म आपल्याला 11th होऊन गेली. सिनगॅमी दॅट मीन्स द फ्युजन ऑफ सेल. 2 सेलचं जर फ्युजन झालं तर मोस्ट टेक्निकल टर्म वापरली जाते सिनगॅमी. पण जेव्हा मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट फ्यूज होतात आणि डिप्लॉइड झायगोट तयार होतो तेव्हा त्याला वापरलं जातं फर्टिलायझेशन. काय होतंय? जे काही 2 इथे मेल गॅमेट आले होते ते, आता सपोज आपण इथे 1 दाखवूयात आणि अजून एक इथे 2, मी हे 2 मेल गॅमेट दाखवलेत. एक मेल गॅमेट सिनर्जिड्सला परत पेनिट्रेट करून जाऊन पोचला आहे एक सेल बरोबर. सो ह्या पर्पल बरोबर इथे अजून एक आला आणि आता मात्र ह्यांनी इथे काय केलं? हे फ्युजन केलं. हा जो पार्ट आहे संपूर्ण हा केला त्यांनी फ्युजन. कोण आलंय ते मेन्शन करूयात आपण. 1 किंवा फर्स्ट मेल गॅमेट get fuses with the female gamete. फिमेल गॅमेट बरोबर काय झालेत? फ्यूज झालेत. हा एक मेल गॅमेट आहे. फिमेल गॅमेट म्हणजे कोण? एक सेल. आणि जेव्हा आपण फिमेल गॅमेटोफाइट कन्सिडर करणार, दॅट फिमेल गॅमेटोफाइट दॅट मीन्स द होल पार्ट, किंवा आपण कन्सिडर करणार कम्प्लीट एम्ब्रियो सॅक. आता हे 2 फ्यूज झाले म्हणजेच ह्यांच्यापासून काय मिळणार आहे आपल्याला? डिप्लॉइड झायगोट. पुढे काय होतं आहे तर आपण थोडंसं नंतर कन्सिडर करूयात. सो इट इज दॅट मेल गॅमेट इज हॅप्लॉइड इन नेचर, अगेन फिमेल गॅमेट हॅप्लॉइड, अँड वॉट एव्हर झायगोट इज गेट फॉर्म इट इज जनरली डिप्लॉइड इन नेचर. सो दिस पार्ट इज कन्सिडर्ड ॲज सिनगॅमी
अँड फर्टिलायझेशन. द सेकंड पार्ट इज ट्रिपल फ्युजन. आता 2 मेल गॅमेटपैकी एक मेल गॅमेट इथे वापरला. हा जो एक मेल गॅमेट आहे तो एक सेल बरोबर आला. राहिलेला दुसरा जो आहे, आता यांचं काम झालं, यांच्यापासून एम्ब्रिओ फॉर्म व्हायला लागला. दुसरा जो मेल गॅमेट आहे तो आता कुठे गेला, यांच्याकडे आला. इथे आल्यानंतर हा दुसरा सेकंड मेल गॅमेट इट फ्यूज्ड और कंबाइंड विथ द 2 पोलर न्यूक्लियाय. म्हणजे पहा हा सेकंड मेल गॅमेट here fuses with the 2 polar nuclei. 2 पोलर न्यूक्लियांबरोबर काय झाले, फ्यूज झाले. आणि ह्यांच्यापासून जे तयार होतील त्या ट्रिप्लॉइड सेल तयार होतात आणि त्यांना नाव दिलं जातं प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस and it is considered as PN प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. आता हे जे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे हा म्हणजे एक फर्टिलायझेशन आणि वरती जो झायगोट मिळाला आहे तो रिझल्ट आहे एका फर्टिलायझेशनचा. 2 फर्टिलायझेशन झालेत आणि म्हणून बेसिकली ह्याला कन्सिडर केलं जातं इट इज डबल फर्टिलायझेशन. रिझल्ट कुठे आला, रिझल्टकडे जाऊयात आपण. दॅट झायगोट फर्दर गेट डेव्हलप्स into the embryo and that embryo further get developed into the seed and this seed part further get germinate and develop into the individual plant. जे गरजेचं आहे आपल्याला. आता इथे पाहूयात एंडोस्पर्म प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस फॉर्म द एंडोस्पर्म and these endosperm they are nutritive tissue. हा झाला आपला डबल फर्टिलायझेशनचा पार्ट. आणि हे जे काही डबल फर्टिलायझेशन आहे 2 फर्टिलायझेशन दोनही मेल गॅमेट यूज केले गेले. एक मेल गॅमेट एका फिमेल गॅमेट बरोबर गेला, एम्ब्रिओ फॉर्म केला. दुसरा मेल गॅमेट जो आहे तो 2 पोलर न्यूक्लियाय बरोबर गेला आणि त्यांच्यापासून एंडोस्पर्म फॉर्म केला. म्हणजे हे झालं आपलं डबल फर्टिलायझेशन. आता हे डबल फर्टिलायझेशन का इम्पॉर्टंट आहे, त्यांचे बेनिफिट्स का आहेत ते आपण पटकन एका छोट्याशा टॉपिकच्या अंडर कव्हर करूयात. द सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन. सिग्निफिकन्स ऑफ द डबल फर्टिलायझेशन. पहिला, इट इज युनिक फीचर ऑफ एंजिओस्पर्मिक प्लांट. एंजिओस्पर्मिक जे प्लांट आहे त्यांच्यामधलं हे युनिक फीचर आहे किंवा कॅरेक्टरिस्टिक आहे. कारण का, इट प्रमोट्स द डबल फर्टिलायझेशन. आणि का एवढं इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे ही जस्ट आपण पुढे पाहणार. म्हणजे एंजिओस्पर्मिक प्लांटमध्ये सर्वात कॉमनली दिसणारा तो म्हणजे हा असतो डबल फर्टिलायझेशन आणि त्याचे स्वतःचे बेनिफिट्स आहेत जे आपण आता स्टडी करतोय. सेकंड वन जे स्टडी करतोय आपण युनिक फीचर नंतर, इट डेव्हलप्स ऑर इट इन्व्हॉल्व्स असं म्हणूयात आपण. इट इन्व्हॉल्व्स बोथ male gametes produced by the pollen grain. आता शक्यतो फर्टिलायझेशनमध्ये काय केलं जातं, एक मेल गॅमेट गेट फ्यूज्ड विथ द फिमेल गॅमेट अँड एम्ब्रिओ डेव्हलप केला जातो. बट इन दिस केस इन डबल फर्टिलायझेशन whatever the 2 haploid male gametes are get generated from the pollen grain that both male gametes are get used. दोन्ही वापरले गेले आणि म्हणजेच हे डबल फर्टिलायझेशन आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. 2 कशा पद्धतीने वापरले गेले इथे पाहिलेत, त्यांना परत एकदा रिकन्सिडर करतो आपण. कसे, एक मेल गॅमेट फ्युजेस विथ द फिमेल गॅमेट, इट फॉर्म्स पहिल्यांदा झायगोट अँड दॅट झायगोट फर्दर लीड इनटू द एम्ब्रिओ. आणि सेम सगळं काय, मेल गॅमेट आला, फिमेल गॅमेट आला, झायगोट डेव्हलप झाला, एम्ब्रिओ तयार झाला, एम्ब्रिओपासून सीड आला आणि आपल्याला इंडिव्हिज्युअल प्लांट मिळाला. सो हा झाला डबल फर्टिलायझेशनचा इम्पॉर्टन्स किंवा सिग्निफिकन्स. सेकंड म्हणजे नेक्स्ट काय सांगितलं आहे, आता हा फर्स्ट मेल गॅमेट होता, दुसरा मेल गॅमेट वेन गेट फ्युजेस विथ द 2 पोलर न्यूक्लियाय, सो इट फर्दर गिव्स द एंडोस्पर्म अँड दॅट एंडोस्पर्म दे आर न्यूट्रिटिव्ह इन नेचर. आता एंडोस्पर्मचे काय फंक्शन आहेत
First function, they are nutritive in nature. That means it provides the nourishment for the developing embryo. ह्या ओव्ह्यूलच्या आतमध्ये ओव्ह्यूल फर्टिलाइज झाल्यानंतर एम्ब्रियो जेव्हा डेव्हलप होतोय त्या डेव्हलप होणाऱ्या एम्ब्रियोला नरिशमेंट प्रोव्हाइड करून देण्याचं काम जर कोण करत असेल तर ते एंडोस्पर्म आहेत. म्हणजे याच्यासाठी ह्या पहिल्या फर्टिलायझेशन बरोबर सेकंड फर्टिलायझेशन होणं सुद्धा तितकंच गरजेचं होतं आणि म्हणून हे सर्टन सिग्निफिकन्स आहेत डबल फर्टिलायझेशनचे. बऱ्याचशा फ्रूटमध्ये आपल्याला आतमध्ये जो एडिबल पार्ट असतो जो आपण जनरली कन्झ्युम करतो गराचा पार्ट असतो किंवा फ्लेशी पार्ट असतो दॅट पार्ट इज नथिंग बट दी एंडोस्पर्म ओनली. काही केसमध्ये हा एंडोस्पर्म कम्प्लिटली कन्झ्युम केला जातो आणि त्यांच्यापासून एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होते किंवा सीड तयार होतात आणि काही केसमध्ये मात्र तो एंडोस्पर्म त्या फ्रूटमध्ये आपल्याला दिसून येतो. अँड द लास्ट सिग्निफिकन्स इज दिस डबल फर्टिलायझेशन इट अवॉइड्स the polyembryony. आता पॉलीएम्ब्रियोनी का आहे? पॉली म्हणजे मेनी, एम्ब्रियोनी दॅट मीन्स द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. जर एकापेक्षा जास्त एम्ब्रियो एका फर्टिलाइज्ड ओव्ह्यूलमध्ये डेव्हलप होत असतील तर त्यांना म्हणणार आहोत पॉलीएम्ब्रियोनी. आता याचं मिनिंग काय होईल? काही केसेसमध्ये काही फ्रूटमध्ये आपल्याला सिंगल सीड मिळतं, काही याच्यामध्ये आपल्याला मल्टिपल सीड्स मिळतात. सो पॉलीएम्ब्रियोनीला जर आपल्याला अवॉइड करायचं असेल एका सिंगल ओव्ह्यूलमध्ये एकच जर आपल्याला एम्ब्रियो पाहिजे असेल तर त्याच्यासाठी सुद्धा कोण आपल्याला सपोर्ट करत आहे? ते आहेत आपले डबल फर्टिलायझेशन. सो इथे आपण दोन मेजर इव्हेंट संपवले आत्तापर्यंतचे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांटमधले. एक झाला प्री फर्टिलायझेशन आणि सेकंड झाला फर्टिलायझेशन. इन आवर नेक्स्ट लेक्चर वी विल गोइंग टू कवर द पोस्ट फर्टिलायझेशन. थँक यू.